स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील कोसारी येथील दुहेरी खून प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे। या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार दादासू नामदेव यमगर यांचे कवटेमहांकाळ तालुक्यातील नागज येथून अपहरण करून कर्नाटक राज्यातील अथनी तालुक्यातील मधभावी येथे निर्गुण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे। कवटेमहांकाळ पोलिसांनी अवघ्या 12 तासात 3 आरोपींना अटक केली असून 2 आरोपी अद्याप फरार आहेत। या प्रकरणी कवटेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणातील फिर्यादी प्रवीण विलास यमगर वय वर्ष 22 राहणार कोसारी तालुका जत जिल्हा सांगली यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 5 मे 2026 रोजी सकाळी 8:30 वाजण्याच्या दरम्यान नागज गावच्या हद्दीतून हाके पेट्रोल पंप ते नागज फाटा येथून दादासू नामदेव यमगर यांचे अज्ञात इसमांनी अपहरण केले होते। तपास सुरू असताना पोलिसांना माहिती मिळाली की अपहरण झालेल्या दादासू नामदेव यमगर यांचा मृतदेह कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील अथनी तालुक्यातील मधभावी गावाजवळील हमानापूरकडे जाणाऱ्या रोडलगत मळ्यात आढळून आला आहे। हा मृतदेह आलमोडा पाटील यांच्या शेतामध्ये झाडास गळफास लावलेल्या अवस्थेत होता। घटनेची माहिती मिळताच अथनी पोलीस ठाण्याकडून माहिती घेण्यात आली। त्यानंतर घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्यात आला। मृत दादासू नामदेव यमगर यांच्या गळ्यातील फास काढून मृतदेह खाली घेण्यात आला। त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी मृतदेह मिरज येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला। तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून शवविच्छेदन करून मृतदेह पुढील अंत्यविधीसाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार फिर्यादी, त्यांचे मामा यशवंत भाऊसो खवटे आणि मृत दादासू नामदेव यमगर हे जिल्हा व सत्र न्यायालय सांगली येथे दाखल असलेल्या दुहेरी खून प्रकरणात साक्ष देण्यासाठी जात होते। सदर दिवशी ते नागज फाटा येथे आले असता आरोपी ज्ञानू अण्णप्पा खोत वय वर्ष 25 राहणार कोंगनोळी तालुका कवटेमहांकाळ, रोहित बाळासाहेब पाटोळे वय वर्ष 25 राहणार करोलीटी तालुका कवटेमहांकाळ, हर्षद दाजी पैलवान वय वर्ष 30 मूळ राहणार सोमवारपेठ तासगाव, सध्या राहणार विद्यानगर कवटेमहांकाळ, सुदर्शन उर्फ स्वप्नील किसन खुळे राहणार हुन्नूर तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर फरार, अमर खवळे राहणार इचलकरंजी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर फरार या आरोपींनी संगनमत करून कटक कारस्थान रचले। त्यांनी दादासू नामदेव यमगर यांचे नागज तालुका कवटेमहांकाळ येथून अपहरण केले व त्यांना मधभावी येथे नेले। तेथे निर्जन शेतामध्ये त्यांना मारहाण करण्यात आली। त्यानंतर शेतातील झाडाला गळफास लावून गळफासामुळे मृत्यू झाल्याचा बनाव करून त्यांचा खून करण्यात आला। आरोपींचा शोध घेत असता कवटेमहांकाळ पोलीस ठाण्याच्या डीबी पथकातील हवालदार श्रीमंत करे यांना गोपनीय माहिती मिळाली। कवटेमहांकाळ पोलीस ठाण्यातील हिस्ट्री शीटर ज्ञानू अण्णप्पा खोत यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केला आहे। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ज्ञानू अण्णप्पा खोत, रोहित बाळासाहेब पाटोळे, हर्षद दाजी पैलवान यांना अटक केली। तर उर्वरित फरारी आरोपींचा शोध सुरू असून त्यांना अटक करण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत। या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपींना अवघ्या 12 तासात शोधून अटक करण्यात कवटेमहांकाळ पोलिसांना यश आले असून संपूर्ण जिल्ह्यात या कारवाईची चर्चा सुरू आहे।